नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मोहगाव जिलपी येथे युवा संमेलनात सावनेरच्या युवकांचा सहभाग. मोहगाव जिलपी येथे युवा संघटनेचे युवा संमेलन जगद्गुरू नरेंद्र महाराज व कानिफनाथ महाराज यांच्या पुढाकाराने उपपीठ मोहगाव जिलपी येथे पार पडला. या युवा संमेलन मध्ये सावनेर तालुक्यातील युवा संघटनांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेला मला अर्पण करून व पूजापाठ करून साक्षी कांबळे यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अरुण भागवत यांनी सुमारे 1700 युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून जीवन कसे जगावे व मानवाची सेवा करून जीवनाचा विकास कसा करावा यावर युवकांना मार्गदर्शन केले. दुपारी 3 नंतर कानिफनाथ महाराजांचे ऑनलाईन मार्गदर्शन दाखविण्यात आले. तेव्हा कानिफनाथ महाराजांनी सांगितले की नोकरी धंदा म्हणजे आयुष्य नव्हे, तर जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन व्यापक असायला हवा. यावर कानिफनाथ महाराज यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र भुयर यांनी मार्गदर्शन सांगितले की आपण तन मन धनाने सेवा केल्यास त्याचा मेघ आपल्याला मिळतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण थोडा वेळ काढून गुरु कार्य केले तर गुरु आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या येणाऱ्या समस्या दूर करतात. या कार्यक्रमाकरिता सावनेर तालुक्यातील युवा संघटना मोठ्या संख्येने सामील झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हाध्यक्ष ईश्वर धवड, पीठ प्रमुख प्रवीण परब, जिल्हा युवा प्रमुख प्रज्वल उमाळे, अजय शेंडे तसेच सावनेर तालुक्यातील देवेंद्र दलाल, उमेश काळे, उज्ज्वला पांडे, बाबा वाडी, प्रमोद भुयर, संजय मानकर, किशोर बालपांडे, उत्तम नागपूरकर, विठ्ठल मिरासे, सुनील भलावी, भुजंग भिमगारे व इतर पदाधिकारी यांनी युवाला गोळा करून या कार्यक्रमाकरिता मोहगाव जिलपी येथे रवाना केले. कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली. प्रतिनिधी सावनेर तालुका रिपोर्ट पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.